नमस्कार, मी वैशाली. आज मी तुम्हाला छान असा मिरचीचा खरडा करून दाखवणार आहे. भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही डाळ भात बनवला असेल, भाजी नसेल बनवली, तोंडी लावायला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे बघा, या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट नाही आहे, जास्त कमी तिखट आहेत. स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. देठं काढलेली आहेत. आता बघा, ह्याला असं मी कट करून घेते, म्हणजे 2-3 तुकडे करते. ह्या मिरच्या खूप मोठ्या आहेत ना, आणि तेलामध्ये टाकले ना त्या फुटतात आणि हे जे बी अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून मी आता ह्याला कट करून घेते. मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे. आता हे शेंगदाणे भाजून घेते, चांगल्याचे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे जास्त नाही घ्यायचे, कमी घ्यायचे मिरचीपेक्षा. जर तुम्हाला आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्तही टाकू शकता. शेंगदाणे बघा भाजून झालेले आहेत. आता त्याच तव्यावर मी मिरची टाकते. मिरचीमध्ये थोडंसं पाणी होतं ना, म्हणून मी तेल काय लवकर टाकलं नाही तर खूप तडतड उडतं. हे बघा, मस्त मध्ये मिरचीला डाग पडस तोपर्यंत मिरची छान अशी भाजून घ्यायची. पाणी सुकलेलं आहे बघा मिरचीमधील. आता थोडंसं मी तेल टाकते. तेल टाकल्यावरही चांगलं असं भाजून घेते. मिरचीला बघा डाग पडायला लागलेले आहेत. आता मी लसूण टाकते. लसूण पण चांगला असा मिरचीबरोबर भाजून घ्यायचा. बघू शकता तुम्ही मिरचीला कसे छान असे डाग पडलेले आहेत. आता जिरं टाकते. मिरची अशी साईडला करायची, जिरं टाकायचं. जिरं पण चांगलं असं भाजून घ्यायचं. हे बघा, जिरं पण भाजलेलं आहे. पावसामध्ये कसं जिरं लवकर खराब होतं ना, नरम पडतं, म्हणून मी भाजून ठेवते बरणीमध्ये भरून. त्याच्यामुळे मी काही जास्त भाजलं नाही जिरं. तुम्ही पण जर जास्त जिरं असेल तर भाजून असं थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं. मस्त टिकतं, नाही तर बुरशी लागल्यागत होतं. हे बघा, मस्त मध्ये लसूण पण भाजलेला आहे. बघा, छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे टाकते आणि पुन्हा याला थोडंसं परतून घेते. शेंगदाणे पण छान असे परतलेले आहेत. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तीही छान अशी परतून घेते. कोथिंबीर पण बघा छान अशी परतलेली आहे. मी काय वरवंट्याने ह्याला असं टेचून घेणार नाही, मी मिक्सरलाच लावणार आहे. तुम्हाला जर मिक्सरला नसेल लावायचं तर तुम्ही वरुट्याने म्हणजे असं टेचून घेऊ शकता. हे बघा, छान भाजलेला आहे. खरपूस खमंग असा सुगंध येत आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. मीठ काय मी लगेच टाकणार नाही, ज्यावेळेस मिक्सरला वाटणार त्यावेळेस टाकणार आहे. आता ह्याला छान असं थंड करून घेते. बघा, मस्त मध्ये. हे बघा, मिरची सर्व थंड झालेलं आहे. आता ह्याला मी मस्त मध्ये मिक्सरवर वाटून घेते. पाणी टाकायचं नाही, दरदरीत वाटायचं. आणि वाटताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा, मी मीठ टाकलेलं आहे. आता ह्याला वाटून घेते. हे बघा, छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही, म्हणजे मिक्सर असा कंटिन्यू चालू नाही ठेवायचा, बंद चालू करत वाटायचं. आणि गरम असताना मीठ टाकायचं नाही, नाहीतर मिरचीला पाणी सुटतं आणि खूप असं पातळ होतो खरडा, म्हणजे असं घट्ट होत नाही असं. तर मी काय हा परतून घेणार नाही. तुम्हाला जर पुन्हा तेल टाकून परतून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अगोदर मी सगळं परतून घेतलेलं म्हणून नाही घेणार. ते बघा, मस्त मध्ये बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, डाळ भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. मस्त मध्ये
तर कसा वाटला मी बनवलेला खरडा तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.